अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात दत्तधाम सरकार नावानं दरबार भरवणाऱ्या आणि ओम शिवम असा मंत्रोच्चार करून कॅन्सरच्या गाठीचं पाणी करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू महाराजाचा प्रकार काल सोमवारी एलएस मराठीनं उजेडात आणला। आणि आज तिथल्या गावकऱ्यांनी हा कसला महाराज, हा तर सिमेंटच्या टाक्या बांधणारा गौंडी असं म्हणत त्याचा खरा चेहरा साऱ्या महाराष्ट्रासमोर आणला। कोण आहे हा महाराज? नुसतं ओम शिव असं म्हणून कॅन्सरची हर्नियाची गाठ बरी करणारा कोण आहे हा गडगे महाराज? पाहुयात या गडगे महाराजाच्या भोंदूपणाचा पर्दाफाश करणारा एलएस मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। अहो हा कसला महाराज, हा तर निघाला गौंडी। बायको निघून गेली आणि तो दुसऱ्याला सांगतो का मी तुझी बायको आणून देतोय। तो म्हणतोय संपत्तीच नाही माझ्याकडे, पण कुठून आली मग ही संपत्ती? तो टाक्याच बांधायचा, पहिल्या सिमेंटच्या टाक्या बांधायचा, तेच कर म्हणून 21,000 रुपये, 31,000 रुपये आणि 12,000 रुपयाच्या गोळ्या दिल्या। की असे फसवे दावे तुमच्या व्यवसायावर पण त्याचा परिणाम करणार आहे ना। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात वडगाव पान इथं दत्तधाम सरकार नावानं या गडगे महाराजाचा दरबार भरतो म्हणे। काल एलएस मराठीनं या महाराजाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न काय केला, आज त्याच्या विरुद्ध तक्रारींचा पाऊसच पडला। गडगे महाराजाकडून केले जाणारे दावे किती खरे आणि किती खोटे याची शहानिशा करण्यासाठी एलएस मराठीची टीम या महाराजाच्या दरबारापर्यंत जाऊन धडकली। आमचे शिर्डीचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधून महाराजाविषयी माहिती घेतली आणि या माहितीतून समोर आलं महाराजाच्या भोंदूगिरीचं रहस्य। विशेष म्हणजे हा जो महाराज आहे त्या महाराजाचा त्यांनी दावा केला आहे की मंत्रोपचाराने आणि पूजा करून कॅन्सरसारखे आजारही बरे होत असल्याचा त्यांनी दावा केला आहे। परंतु स्थानिक लोक काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत। तुमचे इथं बाबा आहेत गडगे महाराज, ते म्हणत आहेत की मंत्रोपचाराने कॅन्सर बरा होतो, हे खरं आहे का? नाही, अजिबात नाही। मग त्यातलं तथ्य काय? तो सर्वात भंगार बाबा आहे, त्याला बाबा म्हणायचं सुद्धा लायक नाही। तुम्ही त्याच्या आजूबाजूला कुठे राहतात? शेजारीच राहतो, आमचा शेत आहे। मग त्या काय अनुभव आला तुम्हाला त्यांचा? काहीच नाही। शेतात फक्त दारूच्या बाटल्या सापडतात, कुठेही औषध नाही, काहीच नाही सापडत। मग त्या दारूच्या बाटल्या कोण टाकतात? काय माहिती, आता त्याचे बाबा असतील का बाबा युक्त, आम्हाला काय माहिती। शेतातच दारूच्या बाटल्या टाकतात तिथं। हो, परंतु तिथं मात्र त्या बाबाकडं मोठ्या प्रमाणात गर्दी जमते। हो, 100%। गुरुवारी आणि रविवारी असं ऐकण्यात आहे। गुरुवार मग ती गर्दी राज्याच्या बाहेरून पण जमते, मग कसं फरक पडतो का लोकांना? अजिबात नाही, कुठलाही फरक नाही। तुम्हाला काही अनुभव आला कधी? हो, माझं एक पाहुणा आहे, त्याला 27/1/25 साली कॅन्सरचं औषध दिलेलं आहे। आजपर्यंत काही नाही, कुठं नाही, त्याच्या आजपर्यंत गाठी आहेत। मी तुम्हाला ते फोटो पण टाकतो, पावती पण टाकतो। असं काय आजार बराच झाला नाही? अजिबात नाही। मग एवढी संपत्ती कमवली बाबांनी, ती कशी? तो म्हणतोय संपत्तीच नाही माझ्याकडे, पण कुठून आली मग ही संपत्ती? तो टाक्याच बांधायचा, पहिल्या सिमेंटच्या टाक्या बांधायचा, तेच कर म्हणून तू। हे बघा, ही एक मिनिट मला सांगा, ही जी पावती तुम्ही दाखवतात ती नेमकी कसली? ही पावती त्यांच्या दत्तधामची महाराज पावती। म्हणतं का आम्ही पावती घेत नाही। त्यांनी पावती घेऊन त्यांना दारू सोडायचं औषध दिलेलं होतं आणि त्यांना जी रिॲक्शन आली तर त्या रिॲक्शन नंतर त्यांना ते नाशिकला ॲडमिट केलेलं आहे। तर महाराज आमचं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही। हे बघा, ही पावती समोर आहे, कोणीतरी पुरी म्हणून एक चेक करून घ्या। त्यांनी औषध आणि त्या तो पुरी म्हणून त्यांच्याकडे कोणतरी मेडिकल ऑफिसर आहे तिथं। एमडी काय आम्हाला माहिती नाही। व्यसनमुक्तीसाठी समजा दारू सोडण्यासाठी पावती दिली होती, त्या पावतीच्या मागे काही सांगितलं असेल किती पैसे भरा वगैरे? नाही, त्यांनी ही पावती घेतली आपल्या पाहुण्यांकडनं 21,000 रुपये, 31,000 रुपये आणि 12,000 रुपयाच्या गोळ्या दिल्या रोख स्वरूपात। नंबर घ्यायला कोणते लवकर नंबर घ्यायला त्यात 5,000 रुपये त्यांनी पण ते जास्त घेतले, म्हणजे असे 51,000 रुपये त्यांनी ते पेमेंट घेतलेलं आहे त्यांच्याकडनं। आणि ही पावती फक्त आमच्याकडे पुरावा फक्त एवढंच पावती। आता तुमची काय मागणी प्रशासन? नाही, आमची मागणी अशी आहे का त्यांना त्या भोंदूगिरीला आहे ना कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि ते थांबलं पाहिजे कुठंतरी। कारण यांचं कसं आहे का, हे लोक तुम्ही विचार करा, सर्वसाधारण माणूस हे रोजाने कामाला जातो, 300-400 रुपये रोज भेटतो,
आणि त्या रोजाचे पैसे तो गोळा करून ठेवतो. त्याच्या आई असेल, वडील असेल, बायको असेल, ते गोळा करून ठेवतात आणि यांना इथं येऊन भरायचे 40 आणि 50 हजार रुपये. जर तुम्हाला इथं येऊन भरायची वेळ आली तर त्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली ना, त्यावेळेस तुम्ही काय निर्णय घेणार ना. आणि याच्यावर आमचं म्हणणं असं आहे का प्रशासनाने कारवाई करावी. आता प्रशासनाने म्हणजे जवळपास 10 दिवस झाले असतील किंवा 8 दिवस झाले असतील. अनिशनी जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं होतं की या बाबावरती कारवाई करा म्हणून, परंतु तरी पण केली नाही. कुठेतरी पोलिसांची उदासीनता दिसून येते. नाही, आहेच आहे ना, 100%. आज काल रात्री आम्ही तिथं गेलो. ऐका सर, त्यांच्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड असेल. आम्ही काल रात्री तिथं गेलो होतो त्यांच्या संग चर्चा करण्यासाठी की आमच्या पेशंटचं असं असं प्रॉब्लेम आलेला आहे. त्यांचं माझं कॉल रेकॉर्ड आहे, मी तुम्हाला कॉल रेकॉर्ड पण ऐकून दाखवतो. त्यांच्याकडे गेलो, महाराज पळून गेले. महाराज पळून गेल्यानंतर पोलीस गाडी घेऊन तिथं आली. म्हणजे ही कुठली यंत्रणा आहे तुमची? म्हणजे गरिबावर अन्याय चालवलं का तुम्ही? कुठेतरी प्रशासन सामान्य माणसावर दबाव आणण्याचा प्रयत्न- नाही नाही नाही, तुम्ही काय केलंय? प्रशासन काय करू राहिलंय तुमचं? आम्हाला शंका आहे की आम्ही प्रशासन तुमचा निर्णय महाराज झाला. तुम्हाला डिपार्टमेंटची गाडी घेऊन येतोय आमच्याकडं, म्हणजे आम्ही दोषी का? तुम्ही सांगा ना. आमच्याकडनं काही जर चूक जर झालेली असेल तर आम्ही लेखी निवेदन देतो ना, किंवा आम्ही तो उघड बोलायला तयार आहे ना. महाराज आमच्या समोर भेटायला काय येत नाही. महाराज आमच्या समोर का बोलत नाही? आम्हाला ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी आम्ही महाराजांकडे गेलो काल संध्याकाळी. काल संध्याकाळचा विषय होता. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते पळून गेले गाडी घेऊन. त्यांच्या व्हिडिओ फुटेज पण असतील तिथं कॅमेऱ्यामध्ये. तिथून गेल्यानंतर त्यांनी 11:30-12 वाजता पोलीस डिपार्टमेंटची गाडी आणली. बरं, दोषी कोण आहे मग? आपण आहे का? मग मला एक मग सांगा, याच्यावर तुम्ही- न्याय भेटला पाहिजे. फक्त तुम्ही एक आमची सांगा एवढी की मागणी. तुम्हाला आतापर्यंत काय अनुभव आलाय का महाराजांचा? महाराजांचा अनुभव असा आलाय का भाऊ, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे समस्या आहे काहीतरी. कोणाच्या आयुष्यात कर्ज असन, कोणाच्या आयुष्यात व्यसनमुक्ती असन, कोणाला कोणतं दुखणं, कोणाला कॅन्सर, कोणाला काय बाकीच्या गोष्टी. ही सगळे माणसं आपल्या जीवन जपून जी काम करताना जे पैसे आणतात, जपून ठेवतात आयुष्यभर, तो पैसा हा इकडं खर्च होतोय. इकडे खर्च होऊन ज्या गोरगरिबांचे पैसे इकडे खर्च होते त्यांना तो न्याय भेटणार पण नाही आयुष्यात कधीच. कारण का भेटणार नाही? स्वतः ज्याचं बायको निघून गेली आणि तो दुसऱ्याला सांगतो का मी तुझी बायको आणून देतोय. या महाराजालाही पण 2 बायका आहे हे जगाला आम्हाला सांगायचं आहे. आणि माझा पूर्ण पाठिंबा आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनच्या मॅडम आहे त्यांना आहे. रंजना मॅडमला माझा पूर्ण सपोर्ट आहे. तर मला एक सांगा की ते म्हणतात की मी 12 वर्षापासून इथं तप केलं होतं, 12व्या वर्षी मी हे चालू केलं. मग 12 वर्षे गावकरी तुम्हाला माहीत असेल की काय आहे ती. मग 12 वर्षापासून जर तप केला असेल तर माझ्या घरी टाकी बनविली तिने, त्या टाकीवर तारीख आहे, ती यावा तिने बघायला. तुम्ही जगाला सांगा ना, मी आत्ता महाराज आहे, मला मान्य आहे तुम्ही महाराज आहे, आत्ता तुम्ही कॅन्सर बरा करता, असा हात ठेवले गळ्यातली गाठ उतरती ना. एवढी ताकद जर तुमच्यात असेल तर मानवता हॉस्पिटल कशाला आहे साहेब नाशिकचं? हां, एवढी ताकद जर तुमच्यात आहे तर तुम्ही या मानवता हॉस्पिटलला. तुमची गरज आहे, 5 लाख रुपये रोज देतो तुम्हाला आम्ही तिकडं. या तिकडं, माझा ओपन त्यांना चॅलेंज आहे. हां, मला फक्त तुम्हाला एवढं म्हणायचं आहे का त्यांचं दुकान बंद झालं पाहिजे आणि माझे गोरगरीब जनता ह्या भोंदूबाबांपासून दूर राहिली पाहिजे. अजून तुम्हाला एक अनुभव आला होता. तुम्ही आता जस्ट काहीतरी बोलले होते की महिला होती, त्या महिलेला जोडवे विकावलं नाही. नेमकं काय प्रकरण झालं होतं ते? त्या दिवशी ती महिला आली, 12,000 रुपये त्यांच्याकडून पहिली पावती फाडली गेली. पावती फाडल्यानंतर त्यांचा नंबर होता 103 नंबर असल्यावर त्यांच्याकडे जेवणालाही पैसे नव्हते. बरं, या बाबाची जेवणाचे दुकानं यायचे, सगळे दुकानं यायचे. दुसरं जर एखाद्या गरिबांनी समजा विषय केला पण मला दुकान टाकू दे, हातवंत दुकान चालू नाही देत, याचंच दुकान पाहिजे. मग तिने नाश्ता वगैरे करून लवकर नंबर घ्यावा भाऊ. मग एका तिथं त्यांचे कर्मचारी असतील काहीतरी, आमच्याच फास्ट राईमपूरमधले कर्मचारी भरपूर होते त्यांच्याकडे. मग ते कर्मचारी काय करायचे, त्यांच्यात मॅनेज करून घ्यायचे. कोणीतरी एक कर्मचारी भेटला का 5,000 रुपये द्या, तुमचा नंबर लगेच लावतो. 5,000 रुपये भरून तो नंबर लगेच लावला गेला. नंबर लावल्यानंतर गोळ्या औषधात त्या बिचारा माऊली का पैसे राहिले नाही. मग ती माऊली म्हणे का निम्म्या गोळ्या घेते, निम्म्यानंतर घेऊ पुढच्या याच्या ते खेटका काय म्हणते त्यांच्यावेळी पुढच्या याच्या वेळेस. त्यावेळेस त्या माऊलीकडे पैसे नसले, यांनी पूर्णच गोळ्या घ्यावं लागतील. ते पुरी कोणतरी डॉक्टर आहे मेडिकल ऑफिसर, त्यांच्याकडे पण आपल्याला जायचं आहे नाशिकला. कारण 2 दिवसापूर्वी मी त्यांची भेट घेतली होती, ते मला मॅनेज करायला आलते. मी काय मॅनेज झालो नाही, पण शेवट त्यांना एका जॉब सोडून राजीनामा देऊन ते असं काल मला बोलले की मी जॉब सोडून निघून चाललो आहे, मला परत फोन करू नका. पण ते असो, मला त्यांच्याशी काही संबंध नाही. ज्या मेडिकलमधून पूर्ण दिवसाच्या गोळ्या नाही घेतल्या गेल्या त्या माऊलीच्या एका शेवट असा विषय झाला. आमचं शेती शेजारीच आहे,
ती माऊली म्हणे माय जोडवी किती पण माय नवऱ्यासाठी गोळ्या घ्यायला पैसे द्या. आम्ही थोडीशी वर्गणी काढून मदत केली आणि त्या माऊलीला गोळ्या घ्यायला प्रयत्न करून, पण अद्यापही ते पेशंट आत्ताही पण रिपेअर नाही आहे. कारण दारू पिलेल्या माणसाला, पेशंटला रक्त तपासलं जात नाही, त्याला कावीळ आहे का काय ते पाहिलं जात नाही, त्याला बोगस गोळ्या दिल्या जातात. आयुर्वेदिक आहे तुमचं म्हणणं मला माहीत आहे, हो आम्ही गोळ्या देतोय, आम्ही काय दुसरं काही देत नाही. पण गोळ्या देताना पेशंटच्या आतमध्ये इंटरनल काय ते पहिलं तपासा आणि मग गोळ्या द्या ना. तुम्ही व्यसनमुक्ती का काम करतायत तर चांगलंच आहे ना, पण तुम्ही देताय काय त्यांना ते तर तपासा ना एकदा. त्याच्या शरीरात काय आहे आणि त्याच्या शरीरात अजून काय देताय तुम्ही ते एकदा तपासा. आणि याची सखोल चौकशी रंजना मॅडमला विनंती मायवली का मी तुमच्या सोबत आमचे आहे. पालक आम्हाला उद्या मंडप टाकायचा आहे ऐका. आणि LED स्क्रीन लावायची आणि सगळ्या शासनाने माझ्यासोबत उभं राहावा आणि मला पाठिंबा द्यावा. या गडगे महाराजावर गेली अनेक वर्षांपासून ऑच ठेवून असलेल्या अनिसशी म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संवाद साधला. आता या संवादात अनिसच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी दिलेली माहिती तर अधिकच धक्कादायक निघाली. ह्या दाव्यांच्या संबंधाने म्हणजे महाराष्ट्र अनिसपेक्षा सुद्धा ही डॉक्टर्स असोसिएशन जी आहे त्यांनी खरं आवाज उठवणं गरजेचं आहे की असे फसवे दावे तुमच्या व्यवसायावर पण त्याचा परिणाम करणारा आहे ना. तर असे दावे करणं हे अंधश्रद्धामूलक आहे, फसवेगिरी करणं आहे आणि याच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. तर अशा दाव्यांमुळे तो जे दावे करतो अशा प्रकारामुळे कुठलेही आजार बरं होत नाही. आज कॅन्सरसारखा आजार बरं करण्याचा तो दावा करतोय. आज मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत किंवा ज्या यंत्रणा आहेत मग त्या शासनाने बंद करायच्या का किंवा खाजगी सेवा आहेत त्या बंद करायच्या का. तर हा जो दावा आहे हा पूर्णपणे फसवा आहे. लोकांमध्ये तो अंधश्रद्धा पसरवतो आहे आणि लोकांच्या दैवी किंवा आध्यात्मिकता किंवा ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेचा तो गैरफायदा घेतो आहे. एकीकडे पाहिलं तर अशोक खरातचं प्रकरण घडतंय. आजही आपल्याकडे हे प्रकरण आता उदयास आलंय. तुम्ही या बाबतीत काय पाऊल उचललंय? आता अशोक खरातचं प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. अशोक खरात काय एकदम जन्माला आलेला नाहीये. अशोक खरात निर्माण करण्यात समाजाचा सर्व समाज घटकांचा वाटा आहे. त्याच्यात मग राजकारणी असतील, ज्या शासकीय अधिकारी असतील आणि सर्वसामान्य, त्याच्याकडे सर्वसामान्य नाही खरं तर त्याच्याकडे खूप मोठ्या वर्गातले लोक जात होते, पण ह्या सगळ्यांचाच अशोक खरात निर्माण करण्यामध्ये वाटा आहे. तशाच प्रकारे आज ना उद्या जर याच्याकडे दुर्लक्ष केलं ह्या दत्तधाम आश्रमवाला जो बाबा आहे तर याचा सुद्धा उद्या अशोक खरात होऊ शकतो. त्याची वाटचाल त्याच दिशेने आहे. कारण आता पूर्वी त्याची 300-500 फी होती. आम्ही 2020 पासून त्याचा पाठपुरावा करतोय. आता त्याची फी 11,000 21,000 आणि परवा समजलं की काही लोकांकडून तो 50,000 1,00,000 रुपये सुद्धा घेतो. अशा प्रकारे आर्थिक शोषण तो मोठ्या प्रमाणात करतो. आर्थिक शोषणाबरोबरच लोकांना जर कॅन्सर बरा करण्याचा जो दावा करत असेल तर लोक म्हणजे औषधोपचार बाजूला ठेवून त्याच्याकडे येतात आणि मग अशा प्रसंगी ते आपला जीव गमावत असणार. म्हणजे तो सर्वे करण्याची बाब आहे खरं तर, पण असं निश्चितच घडत असणार. तर अशा प्रकारे लोकांना अंधश्रद्धा बनवणं, त्यांच्या जीवाशी खेळणं आणि अशा प्रकारची जाहिरात करणं, अशा चुकीच्या औषधांचा साठा करणं, ते औषधं देणं हे सगळंच कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहे. आता तुम्ही म्हणताय हे तो औषधांचा साठा करत होता किंवा मग त्याला एका डॉक्टरची पण साथ मिळत होती. कुठेतरी प्रशासनाची चुकी. डॉक्टरची साथ होती की नव्हती माहीत नाही, पण त्याचा असा दावा आहे माझ्याकडे डॉक्टर पण आहे. म्हणजे तो जर समजा असेल तर त्याची शहानिशा करायचं काम चालू आहे. पण तो जर डॉक्टर असेल तर तो डॉक्टर पण तितकाच जबाबदार आहे त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये. तुम्ही या घटनेबाबत प्रशासनाला निवेदन दिलं आहे. बरोबर आहे. SP-ना निवेदन दिलेलं आहे. अजूनपर्यंत काही गुन्हा दाखल झाला, काय हालचाल? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी जे SP-ना निवेदन देऊन 8 दिवसापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. DYSP-ना पण निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित काही जे अधिकारी, मी आता नाव घेऊ इच्छित नाही, उल्लेख करू इच्छित नाही कारण काही गोपनीयता पाळली पाहिजे, त्या अधिकाऱ्यांकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु आजपर्यंत अद्याप कुठलीही हालचाल झालेली मला तरी माहीत नाही आहे. म्हणजे मला कळवलं गेलं नाही किंवा मला दिसत नाही, मला समजलं नाही. मग कुठेतरी ही प्रशासनाची उदासीनता म्हणावं लागेल. नक्कीच प्रशासन उदासीन असल्यामुळेच खरात तिकडे तयार झाला.
किंवा हा दत्तधाम आश्रमवाला बाबा सुद्धा एवढं त्याचं प्रस्थ फोपवण्यात प्रशासन किंवा ही जी पोलीस यंत्रणा, ही सगळी यंत्रणा कारणीभूत आहेच ना. ह्यांना लक्षात येत नाही का आज महाराष्ट्रभरातून लोक तिथे येतात आणि रीग लावून तिथे त्या बाबाकडे औषधं घ्यायला जातात. त्या औषधांचे दुष्परिणाम अनेक लोकांवर झालेले आहेत, त्याचे व्हिडिओ लोकांनी पाठवलेले आहेत, चर्चा आहेत. आणि हे सगळं असताना जर बाबाचं जे साम्राज्य आहे त्याच्यात कुठेच हे बोट लावू इच्छित नाही, ते सगळं अलबेल आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ही यंत्रणा सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. आता आम्ही तिथं स्वतः जाऊन आलो, तिथं पाहिलं म्हणजे 20 वर्षांचा जो काळ होता त्या बाबाचा, 15 वर्षापूर्वीचा, तो एकदम छोटं मंदिर होतं. आता भव्य दिव्य मंदिर आहे, मोठं 5 ते 10 एकरमध्ये त्यांनी मोठं प्रशस्त असं आश्रम बनवलेलं आहे. एवढं कुठून तरी माया ती जमवली. ही माया जी आहे ती लोकांचं शोषण करून फसवूनच जमवलेली आहे. कारण मी जेव्हा 2018 मध्ये तिथे गेले होते पहिल्यांदा, तर तिथे काही स्त्रिया आलेल्या होत्या आणि त्या स्त्रिया मूल होण्यासाठी आलेल्या होत्या. त्या तिथे 4-4, 8-8 दिवस राहायच्या आणि बाबा त्यांना आश्वासन द्यायचा की तू ओटी भरूनच तिथून जाशील. त्यांना तिथे चक्रा मारायला लावणं, काहीतरी असे छुटपुटीला सांगायचा तो. तर अशा प्रसंगी काहीही घडू शकतं ना स्त्रियांच्या बाबत. हे सगळे फंडे तो अवलंबत होता आणि आर्थिक शोषण तर आहेच. ह्या आर्थिक शोषणाच्या बळावरच हे जे काय आहे माया कमवली आहे त्याने, ती त्याच बळावर कमवली. हा कुठे घाम गाळायला गेला होता? आता प्रशासनाकडे काय मागणी कराल तुम्ही, काय कारवाई झाली पाहिजे? आत्ता प्रशासनाकडे आमची पहिली मागणी अशी आहे की ह्या बाबाचं जे दरबार सुरू आहे तो तातडीने बंद व्हावा, त्याच्या विरुद्ध कारवाई व्हावी, त्याला म्हणजे कस्टडीत घेऊन बाकीचा तपास व्हावा. कारण त्याचे अनेक तिथे गैरव्यवहार जे चाललेले आहेत त्या सगळ्या गोष्टींचा तपास व्हावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जे कायद्याचा जे उल्लेख आहे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, जादूटोणा विरोधी कायदा आणि BNS वगैरे, त्या कायद्यांच्या अंतर्गत ती कारवाई व्हावी अशी आमची पहिली मागणी ह्या केसमध्ये आहे. आणि इन जनरल जी मागणी आहे ती अशी मागणी आहे की जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अद्याप झालेले नाही आहेत, ते नियम शासनाने करावे. आणि तिसरी मागणी अशी आहे की अद्याप अनेक पोलीस स्टेशनला दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाहीये, ती नेमणूक व्हावी. ऐकलत ना, अनिसकडून 2020 पासून या दत्तधाम आश्रमात सुरू असलेल्या भोंदूगिरीला आळा बसावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यावेळी भक्तांकडून 300 ते 500 रुपयांची पावती फाडणारा हा भोंदू महाराज आता 11 लाख 21 लाख रुपयांच्या पावत्या फाडतोय. पण परवा तर त्यानं काही लोकांकडून 50,000 ते 1 लाख रुपयाची पावती फाडल्याची लोकांमध्ये चर्चा आहे, असं गवांदे यांनी सांगितलं. लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणं, चुकीच्या औषधांचा बेकायदा साठा करून भक्तांना देऊन त्यांच्या जीवाशी खेळणं हे अत्यंत चुकीचं असल्याचंही त्या म्हणाल्या. संबंधित महाराजाविरुद्ध 8 दिवसांपूर्वीच SP DYSP यांना अनिसकडून निवेदन देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्यापासून आम्ही त्याच्या आश्रमासमोर मंडप टाकून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. प्रशासनानं या महाराजाच्या भोंदूगिरीची गंभीर दखल घेत त्याच्या विरुद्ध कारवाई करत त्याचं भोंदूगिरीचं दुकान बंद करावं अशी मागणी आता होऊ लागली आहे. पाहूयात या गडगे महाराजाचा कधी उठतोय बाजार. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त. पाहत रहा LS मराठी. फक्त अमोल मतकर, शिर्डी, LS मराठी.